येथे श्रीमती सीमा नारायण तांबोळी यांच्या वाढदिवसानिमित्ताने नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर व मोफत औषध उपचार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला। तसेच तांबोळी परिवाराकडून श्रीमती सीमा तांबोळी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार बाराम पाटील, विलास फडके, गोपाळ शेठ भगत तसेच शिबिराला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉक्टर आर्यन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला। सर्वांना नमस्कार। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आरोग्य हीच धनसंपदा असं आपण पूर्वीपासूनच बोलत आलेलो आहे। माणसाकडे नुसता पैसा असून चालत नाही, एक वेळ पैसा नसेल तरी चालेल, पण आरोग्य माणसाचं हे निरोगी असलं पाहिजे तर माणूस जगू शकतो। सीमा नारायण तांबोळी या माझ्या सासूबाई आहेत, त्यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था नेरे यांच्यामार्फत आम्ही दरवर्षी काही ना काही कार्यक्रम राबवतच असतो। तसंच नारायण लक्ष्मण तांबोळी सामाजिक संस्था आणि आपले जे झुंझुनवाला जे डोळ्यांचं हॉस्पिटल आहे त्यांच्यामार्फत आम्ही दर महिन्याला डोळ्यांचं शिबिर राबवतो आणि त्याच्या निमित्ताने आम्ही ते मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाते। तसंच आम्ही दरवर्षी ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महाआरोग्य शिबिर इथे भरवतो। या शिबिरामध्ये सहभागी म्हणजे आम्हाला ज्यांचं कार्यामध्ये म्हणजे मोठा याचा वाटा आहे, सहकार्य आहे, ते म्हणजे आपलं सूरज हॉस्पिटल जे डॉक्टर आर.एन. पाटील सर आहेत, त्यांचासुद्धा आम्हाला हातभार दरवर्षी लाभतो। त्यांच्या सहकार्यामुळे आणि आमच्या नारायण तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे जे कार्यकर्ते आहेत, म्हणजे माझ्या घरातलीच मंडळी आहेत ही, आम्ही सर्व मिळून हे कार्य राबवत असतो। त्यांना मी सांगू इच्छिते की माझ्याकडून त्यांना खूप खूप धन्यवाद की ते आमच्याबरोबर सहकार्य करून हे कार्य पुढे नेतात, म्हणूनच आम्ही हे कार्य करू शकतो। व्यक्त करतो की माझा भाऊ जो आहे योगेश तांबोळी, आमचा बंधू, समाजाप्रती काहीतरी देणं लागतं। माणूस जीवन जगत असताना फक्त आपल्या कुटुंबापुरता न जगता समाजासाठी जगलं पाहिजे, ही त्याची प्रेरणा आहे आणि त्याच प्रेरणेने आम्ही पण इथं काम करत असतो। आणि खऱ्या अर्थाने ती तळमळ आहे त्याच्या अंतरात्म्याची की नाही, आपल्याकडे जे आज आहे देवाने आपल्याला का दिलं आहे, आपल्याकडे दिलं हे त्यांच्यासाठी दिलेलं आहे, आपल्याला त्यांना दिलं पाहिजे, आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे। त्या रुग्णांची, त्या आलेल्या शिबिरार्थीची आपल्याला सेवा घडली पाहिजे, कारण हीच खरी ईश्वर सेवा आहे। माझ्या आईचा म्हणजे योगेशच्या आईचा वाढदिवस साजरा करत असताना तो फक्त माझ्या चार भिंतीच्या घरात न करता सर्व समाजासमोर केला पाहिजे आणि समाजाचं मी देणं लागतो, म्हणून समाजासाठी मला काहीतरी करता आलं पाहिजे, जेणेकरून ते शुभाशीर्वाद माझ्या आईच्या उदंड आयुष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील। हे त्याच्या पाठीमागचं महान उद्दिष्ट आहे। वाढदिवसाच्या सर्वांनी आज सगळे माझे भातरंड आलेले आहेत, पुतणे आलेले आहेत, सर्वांचे मी आभार मानते। आणि माझा मुलगा हा, मी सर्वांचे ऐकते, मुलं सगळ्यांची कसे वागवतात, कसे हे करतात, आज मी मोबाईलला बघते किंवा कानाने सगळ्यांचं ऐकते, पण त्याच्यापेक्षा माझे मुलगा आणि सून वेगळं आहेत असं मला वाटतं। ह्याच्यात मला आज आनंद पण वाटतो आणि मनातून थोडंसं दुःख पण असं वाटतं की अरे आज आपला मुलगा आज आपल्यासाठी किती हे करतोय, ह्याचे खूप मी आभार मानते मुलाचे माझे। आज आपला श्रीमती स्मिता नारायण तांबोळी यांच्या अभिष्ट चिंतनेच्या निमित्तानं या एक अतिशय सुनियोजित असं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। गतवर्षीही डॉक्टरांचा सेवेचा लाभ या ठिकाणी या परिसरातल्या रुग्णांना मिळालेला होता। मी आपणा सर्वांच्या वतीनं प्रथमतः योगेशच्या मातोश्रींना या ठिकाणी वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि माणसाला समाधान वाटावं अशा पद्धतीनं हा सोहळा दरवर्षी साजरा होत असतो। आम्ही मंडळी देखील या सोहळ्याचा अविभाज्य भाग बनलेलो आहोत आणि निश्चितपणाने ज्या गोष्टीची आस साऱ्यांनाच असते तशा पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी साकारतोय। आपला फार वेळ न घेता मी मनापासून पुनश्च एक वार ताईंना आपल्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो।
डॉक्टर पाटील साहेब, त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे सारे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो. आपल्या अतिशय व्यस्त अशा दिनचर्येतून, रहाटगाडग्यातून वेळ काढून या परिसरातल्या रुग्णांना सातत्यानं सेवा देण्याचा उपक्रम त्यांनी चालू ठेवलेला आहे. निश्चितपणानं ह्या परिसराची एकंदर जी भौगोलिक आणि आर्थिक रचना आहे ते बघता अतिशय गरजेचं आणि महत्त्वाचं असं काम डॉक्टर पाटील साहेबांच्या माध्यमातून होतं आहे. आणि हे सारं जुळवून आणण्याचं काम आमचा सहकारी योगेश करतोय, त्याचंही मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी योगेश तांबोळेला विनंती करतो की